4.2 टू सर विथ लव्ह. खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये. ऍक्टिव्हिटी शीट 1 जे आहे त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स म्हणजे कोणत्या प्रकारे येऊ शकतात असे प्रत्येक शीटला आपण 2-2 प्रश्नांना काय केलेलं आहे, ऍक्टिव्हिटी शीट असं नाव दिलेलं, म्हणजे आपल्याला येणारा प्रश्न हे लगेच लक्षात येऊ शकतो. पण आता मी काय करते आहे, ऍक्टिव्हिटी शीट नंबर 1 आपल्याला या टेक्स्टवर विचारल्या जाणाऱ्या सर्वसाधारण ऍक्टिव्हिटीज. तर पहिली आहे कॅरेक्टर. सिलेक्ट द करेक्ट नेम ऑफ द टीचर फ्रॉम द फॉलोइंग कॅरेक्टर्स. खाली काही नावे दिलेली आहेत बघा, पात्रांची नावे, व्यक्तींची नावे या कथेतील. कॅरेक्टर्स म्हणजे पात्र, कथेतील व्यक्ती. सिलेक्ट निवडायचे आहेत द करेक्ट नेम ऑफ द टीचर. काय करायचं आपल्याला, शिक्षकाचं नाव जे आहे ते नाव यातून आपल्याला शोधायचं आहे. ऑल्सो साइट अ कपल ऑफ लाईन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट इन सपोर्ट ऑफ युअर आन्सर. ते टीचर आहेत हे तुम्हाला त्या कथेतील कोणत्या भागावरून, कुठल्या रेफरन्सवरून, संदर्भावरून तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता आपल्या लक्षात येईल बघा, डेनहॅम, मिस जोसेफ, सॅफियानो, डेल इव्हन्स. यापैकी कोणतं टीचरचं नाव आहे, तर डेनहॅम हा देखील स्टुडंट आहे, मिस जोसेफ हे स्टुडंट आहेत. दोघेही स्टेजवर बसलेले आहेत, मोठ्या वर्गातील मुलं आहेत आणि दोघेही स्टेजवर बसलेले आहेत, त्यामुळे हे विद्यार्थी आहेत. सॅफियानो हा देखील विद्यार्थी आहे. या सॅफियानोने काय केलं तर निसर्ग अभ्यास जो आहे, नेचर स्टडी जो आहे याच्याविषयी तो बोललेला आहे, म्हणजे हा देखील काय आहे, स्टुडंट आहे. आणि डेल इव्हन्स जे आहेत हे टीचर आहेत. तर हे आपल्याला समजलेलं आहे. कोणत्या पुस्तकातील किंवा नॉव्हेलमध्ये कोणत्या भागामधून आपल्या लक्षात आलं की डेल इव्हन्स जे आहेत हे टीचर आहेत. तर बघा, त्याचा आन्सर लिहिताना पहिले काय सूचना मागितली आपल्याला, ऍक्टिव्हिटी काय आहे, टीचर कोण आहेत ते पहिल्यांदा आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. इन दिस गिवन 4 नेम्स डेल इव्हन्स इज द टीचर. डेल इव्हन्स जे आहेत हे टीचर आहेत. पहिली ऍक्टिव्हिटी क्लिअर झाली त्यातली. त्याच्या पुढे कोणत्या भागामधून, नॉव्हेलमधून कोणत्या भागातून, कोणत्या वाक्यांमधून तुमच्या लक्षात आलेलं आहे, तर ते वाक्य बघा, द लाईन्स फ्रॉम द टेक्स्ट दॅट सपोर्ट धिस आर. टीचर आहेत हे सांगण्यासाठी काही वाक्य त्या पॅसेजमधील आहेत, एक्स्ट्रॅक्टमधील आहेत, स्टोरीमधील आहेत, ते वाक्य पुढे सांगितलेत. द नेम्स वेअर कॉल्ड मिस्टर वॅटसन, मिसेस डेल इव्हन्स, मिस फिलिप्स, डेनहॅम अँड मिस जोसेफ लेड द अदर्स ऑफ द स्टेज अँड द टीचर्स टूक देअर सीट्स. कोणतं वाक्य होतं, द नेम्स वेअर कॉल्ड, नावे, शिक्षकांची नावे पुकारली गेली. त्याच्यामध्ये नावे दिलीत, कोण कोणाला पुकारलं होतं, मिस्टर वॅटसन, त्यानंतर मिसेस डेल इव्हन्स, मिस फिलिप्स, डेनहॅम, मिस जोसेफ. 3 टीचर्स जे आहेत या 3 टीचर्सची नावे घेतली होती. त्याच्यामध्ये मिस्टर वॅटसन जे आहेत ते, मिसेस डेल इव्हन्स आणि मिस फिलिप्स अशा 2 लेडी टीचर होत्या. आणि मिस्टर वॅटसन जे आहेत हे एक जेंट्स शिक्षक त्या ठिकाणी आहेत. हे तिघे जण, डेनहॅम अँड मिस जोसेफ म्हणजे हे विद्यार्थी जे आहेत ते सुरुवातीपासूनच स्टेजवर आहेत, असे हे 5 जणांची नावं त्या ठिकाणी पुकारले होते. आणि पुढे काय सांगितले त्यांनी, लेट द अदर्स ऑफ द स्टेज, हे स्टेजवर आले, अँड द टीचर्स टूक देअर सीट्स, आणि ह्या शिक्षकांनी त्यांची जागा घेतली. तर हा जो संदर्भ आहे टेक्स्टमधील, या संदर्भामधून आमच्या लक्षात आलं की काय, डेल इव्हन्स जे आहेत ह्या टीचर आहेत. तर ही ऍक्टिव्हिटी 1. ऍक्टिव्हिटी 2 आहे लँग्वेजवर, भाषा शैली. कोणत्या प्रकारची भाषा या ठिकाणी वापरलेली आहे बघा. लँग्वेज, रीड द डायलॉग. एक डायलॉग दिलेला आहे, संभाषणातील एक वाक्य दिलेलं आहे, संभाषण दिलेलं आहे, ते वाचायचं आहे. अँड फाइंड आउट हु इज द स्पीकर इज. स्पीकर बोलणारी व्यक्ती, हे वाक्य कोण बोललेलं आहे, हिज ऑर हर टोन. तो त्याचा, जे वाक्य बोललेला व्यक्ती आहे त्याचा किंवा तिचा टोन म्हणजे सूर कसा आहे बोलण्याचा. द स्टाईल, शैली काय आहे. सिग्निफिकन्स, काय महत्व आहे. ऑफ द डायलॉग, या डायलॉगचा, या संभाषणाचा. डायलॉग काय आहे, व्हाय डू वी हॅव टू डू पीटी. मग आम्ही पीटी का करायची. व्हाय डोंट दे टेक ओनली द किड्स हु नीड इट. मग ज्या विद्यार्थ्यांना त्यांची गरज आहे ते विद्यार्थीच त्या ठिकाणी पीटी का घेऊ शकत नाहीत. हे वाक्य कोणाचं होतं, तर हे वाक्य जे आहे हे डेनहॅम जो आहे, जो स्टेजवर बसलेला विद्यार्थी तो फार अग्रेसिव्ह आहे.
त्यानं पीटी विषयी त्याचा विषय जो होता पीटी अँड गेम्स होता, त्याच्यावर त्यांनी हे वाक्य बोललेला आहे. आता त्याचा आन्सर कसं लिहायचं बघा आपल्याला. देन वाय डू वी हॅव टू डू पीटी, वाय डोंट दे टेक ओनली द किड्स हू नीड इट. द स्पीकर ऑफ दिस डायलॉग इज डेनहॅम. या वाक्य जे बोललेलं आहे ती बोलणारी व्यक्ती म्हणजे कोण आहे, डेनहॅम आहे. आता पुढे काय त्यांनी ऍक्टिव्हिटी सांगितलेली आपल्याला. हिज ऑर हर टोन, द स्टाईल, सिग्निफिकन्स. काय आहे, बोलताना त्याचा सूर कसा होता, त्यानंतर त्याची स्टाईल काय आहे, भाषाशैली कशी आहे, त्याचं महत्व काय होतं. काय आहे, हिज टोन इज ब्लंट. त्याचा जो टोन होता त्याच्या बोलण्याचा सूर जो होता तो बोथट होता, क्रिटिकल टीका करणारा होता, आर्ग्युमेंटेटिव्ह वादावादी करण्यासारखा होता. ही इज अ ट्रेनर बॉक्सर. तो प्रशिक्षित असा बॉक्सर आहे. अँड कन्सिडर्स, आणि काय विचार करतोय तो, डुईंग पीटी एक्सरसाइज इज युजलेस. आणि हा जो पीटीचा तास असतो त्याच्यामध्ये जो व्यायाम केला जातो तो कसा आहे, उपयुक्त नाही. ही ऑल्सो क्लेम्स दॅट, तो आणखीन काय सांगतो, पीटी शुड बी एक्सरसाइजेस ओनली ऑन द किड्स हू नीड इट. त्याला असं वाटतं की ज्यांना गरज आहे अशाच विद्यार्थ्यांना पीटी करायला लावायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे त्यांच्यासाठीच पीटी असायला पाहिजे. डेनहॅम इज इन्फ्लुएन्शियल अँड फोर्सफुल इन हिज टोन. तो कसा होता, त्याच्या बोलण्यामध्ये तो इन्फ्लुएन्शियल होता, प्रभावी होता, फोर्सफुल होता, जोरदार तो अगदी त्या ठिकाणी आपलं वक्तव्य जे आहे ते मांडत होता. इतक्या पद्धतीनं त्याचा तो सूर जो आहे हा पाहायला मिळेल. फायनली ही इज आउटविटेड बाय मिस फिलिप्स. आणि शेवटी मिस फिलिप्स जे आहेत टीचर, त्यांच्याकडून त्याच्यावर त्याची मात केली गेलेली आहे, हरला गेलेला आहे. सो ही ऍक्सेप्ट हिज डिफीट स्पोर्टिंगली. आणि त्यानं काय केलेलं आहे, आपली जी हार आहे ही हार खेळाडू पद्धतीनं मांडलेली आहे किंवा स्वीकारलेली आहे. बघा आता डेनहॅम काय आहे, हे कॅरेक्टर आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे की टीकावादी आहेत. त्यानं कुठला विषय मांडलेला आहे, पीटीचा विषय आणि गेम्सचा विषय. तो ट्रेन बॉक्सर आहे आणि त्याला असं वाटतं की म्हणजे त्याचा सूर जो आहे कसा आहे, ब्लंट आहे, क्रिटिकल आहे, आर्ग्युमेंटेटिव्ह आहे. काही वाक्य शब्द जे हे लक्षात घ्या, जेणेकरून ह्या कॅरेक्टरबद्दल आपल्याला एक्सप्लेन करण्यासाठी आलं तर आपण ते करायला पाहिजे. मी अगदी सुरुवातीलाच सांगितलेलं की हे नॉव्हेल एखाद्या पिक्चरप्रमाणे अगदी व्यवस्थित पाठ व्हायला पाहिजे आपल्याला, की तो विद्यार्थी कसा आहे, कोणती घटना कुठे घेतलेली, आणि त्या पद्धतीने आपण लाईन टू लाईन घेतलेलंच आहे. आता हे ऍक्टिव्हिटीज घेत असताना देखील त्या पद्धतीनं घेणं गरजेचं आहे. आता ऍक्टिव्हिटी शीट नंबर 2, कॅरेक्टर. A1 आहे कॅरेक्टर. आता ही ऍक्टिव्हिटी 2 मार्कांसाठी. काय ऍक्टिव्हिटी आहे, कम्प्लीट द टेबल हायलाइटिंग द व्हेरियस ट्रेट्स ऑफ द कॅरेक्टर्स. हायलाइटिंग, डेनहॅम दिलेला आहे, मिस फिलिप्स आहेत, फर्मन आहेत, पॉटर आहेत. हे 4 कॅरेक्टर्स दिलेले आहेत, व्यक्ती दिलेले आहेत आणि त्यांची जी वैशिष्ट्ये आहेत ही वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची, म्हणजे त्यांचा स्वभाव काय आहे, ते कॅरेक्टर, ते पात्र कसं आहे. आता डेनहॅमचं जर आपल्या लक्षात येईल, आता अगोदरचीच आपण ऍक्टिव्हिटी काय केलेली आहे, डेनहॅम विषयी घेतलेली आहे, त्यामुळे ते पटकन आपल्या लक्षात येईल. काय त्याचा आन्सर आहे बघूयात आपण. डेनहॅम कसा आहे, ब्लंट आहे, क्रिटिकल आहे, बोथट आहे, टीका करणारा आहे, कॉन्फिडंट, त्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे, कर्टियस आहे तो. त्यानंतर मिस फिलिप्स आहेत बघा, क्वाईट आहेत, शांत आहेत. त्यानंतर हेजिस्टन्स आहेत, संकोचित म्हणजे संकोच वाटणारे आहेत जरा. त्यानंतर ऑथॉरिटिव्ह आहेत, अधिकृत जे काही असेल ते त्या बोलणारे, स्पष्ट बोलणारे आहेत. क्लेवर, हुशार आहेत, कारण या मिस फिलिप्स ज्या आहेत यांनी प्रत्येक वेळेस डेनहॅमला प्रत्युत्तर केलेलं आहे आणि डेनहॅमला थांबवण्याचं काम जे आहे ते फक्त फिलिप्स यांनी केले. कारण शेवटचं आता घेतलंय बघा, ही इज आउटडेड बाय मिस फिलिप्स. तो कोणाकोण हार मानलेले त्यानं, तर मिस फिलिप्स या टीचरने त्याला गप्प बसवलेला आहे, कारण त्याच्या प्रश्नांची उत्तरं क्लिअर केली आहेत. त्यानंतर फर्मन जे आहेत, फर्मन जो आहे बघा,
क्लिअर आहे, स्पष्ट बोलणारा आहे. त्यानंतर प्रिसाईज आहे, तो अचूक, ॲक्यूट जे त्याला बोलायचं असतं ते तो बोलतो आहे. त्यानंतर ड्रॅमॅटिक आहे, नाट्यमय आहे, ॲड्रॉइट आहे, हुशार आहे, चतुर आहे, कुशल आहे. त्यानंतर आहे पॉटर. पॉटरना अरिथमेटिक विषयी बोलला होता, तो अंकगणित जे आहे त्याच्याविषयी बोलला होता. नॉलेजेबल आहे, तो ज्ञानी आहे, कॉन्शियस आहे, मुद्देसूद, कन्साइज आहे, मुद्देसूद बोलणारा, ब्रीफली बोलणारा असा हा विद्यार्थी आहे. तर असे प्रत्येकाचे कॅरेक्टर्स. आता जेवढ्या आपण ऍक्टिव्हिटीज घेणार आहोत, ऍक्टिव्हिटीज ॲज पॉसिबल ॲज जास्त घेण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून लेसन मधून फक्त आपण स्टोरी समजून घेतलेली आहे, पण विशिष्ट काही गुणधर्म आहेत किंवा काही गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला ऍक्टिव्हिटीज मधून समजून येतील. नंतर पुन्हा ऍक्टिव्हिटी 2 मधली A2 आहे प्लॉट. प्लॉट म्हणजे कथानक. ब्रीफ वर्णन करायचंय. इन ब्रीफ, इन शॉर्ट, अगदी थोडक्यात. द पर्पज हेतू ऑफ ऑर्गनायझिंग द हाफ इयरली रिपोर्ट प्रोग्राम ऑफ स्टुडंट्स काउन्सिल. स्टुडंट्स काउन्सिलचा हा जो 6माही अहवाल जो आहे, तर या अहवालाचा हा कार्यक्रम, त्याच्या मागचा हेतू काय होता ते थोडक्यात आपल्याला सांगायचंय. बघा, द पर्पज ऑफ ऑर्गनायझिंग द हाफ इयरली रिपोर्ट प्रोग्राम ऑफ स्टुडंट्स काउन्सिल. द स्कूल अरेंज्ड हाफ इयरली रिपोर्ट प्रोग्राम ऑफ स्टुडंट्स काउन्सिल. शाळेनं हा जो 6माही अहवालाचं चित्रण करण्यासाठी त्या ठिकाणी स्टुडंट काउन्सिलचा हा प्रोग्राम तयार केलेला आहे, कार्यक्रम तो आहे. इन इट ईच क्लास वुड रिपोर्ट. या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वर्ग जो आहे हा अहवाल सादर करणार आहे थ्रू इट्स रिप्रेझेंटेटिव्ह. कोणाच्या मदतीनं? तर त्या वर्गातून जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, काही विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी आपल्या वर्गाचा अहवाल सादर करणार. ऑन द स्टडीज परस्यूड ड्युरिंग द हाफ इयर विच बिगॅन आफ्टर इस्टर. इस्टर नंतर सुरू झालेला हा जो ही जी शाळा आहे त्या 6 महिन्यांमध्ये काय काय घडलेलं आहे या संदर्भात विद्यार्थी माहिती सांगणार आहेत. स्टुडंट्स चूज अ रिप्रेझेंटेटिव्ह फॉर इच सब्जेक्ट. प्रत्येक विषयाला त्या ठिकाणी वर्गातून एक विद्यार्थी जो आहे या विद्यार्थ्याची नेमणूक केली गेलेली आहे. When all the classes had completed their reports, a panel of teachers would be invited to occupy the stage. जेव्हा सगळ्या क्लासेसचे, सगळ्या वर्गांचे अहवाल सांगून झाले की त्यानंतर एक टीचरचा जो ग्रुप आहे, पॅनल ऑफ टीचर्स, शिक्षकांचा एक गट जो आहे तो त्यांना स्टेजवर बोलवण्यात येणार होतं. अँड आन्सर द क्वेश्चन्स फ्रॉम द बॉडी ऑफ द हॉल ऑन मॅटर्स अरायझिंग आउट ऑफ द व्हॅरियस रिपोर्ट्स. या अहवालांमधून जे काही वेगवेगळे प्रश्न असतील या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी या जो टीचरचा पॅनल जो आहे, ग्रुप जो आहे, त्यांना काम करायचं होतं. थ्रू आउट ऑल द रिपोर्ट्स द एम्फॅसिस वॉज ऑन व्हॉट दे अंडरस्टूड रॅदर दॅन ऑन व्हॉट दे वुड एक्सपेक्टेड टू लर्न. आणि मग आपल्या जर लक्षात आलं की हा जो हेतू आहे या रिपोर्टचा, याचा एम्फॅसिस जोर कशावर होता, ते काय शिकलेले आहेत या त्या विषयांमधून, ते काय शिकलेले आहेत आणि काय शिकायला पाहिजे, त्या काय शिकायला पाहिजे पेक्षा काय शिकलेत हा त्यांचा महत्वाचा उद्देश होता. तर हा साधारण या प्रोग्रामचा हाफ इयरली रिपोर्ट प्रोग्राम जो आहे स्टुडंट्स काउन्सिलचा, त्याचं डिस्क्रिप्शन आपल्याला सांगता येईल, त्याचं महत्व सांगता येईल. त्यानंतर ऍक्टिव्हिटी शीट 3 आहे. A1 कॅरेक्टर. पुन्हा आता कॅरेक्टरच विचारलेलं आहे. कॅरेक्टर पात्र, कथेतील व्यक्ती. द नॅरेटर प्लेड अ क्रुशियल रोल इन ब्रिंगिंग अ सिग्निफिकन्स चेंज इन द स्टुडंट्स. आपण समरी या नॉवेलची घेतलेली आहे. समरी मध्ये आपल्या लक्षात आलं की शिक्षकाने काय काय प्रयत्न केलेत. कोण शिक्षक आहेत? रिकी ब्रेथवेट जे आहेत, B.R. ब्रेथवेट, रायटर ह्या नॉव्हेलचे. त्यांनी काय काय त्या ठिकाणी
प्रयत्न केलेले आहेत, जेणेकरून आपले जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांमध्ये बदल होण्यासाठी. तर या ठिकाणी सांगितलं की द नॅरेटर म्हणजे कोण? कथा सांगणारा, लेखक मिस्टर रिकी ब्रेथवेट, म्हणजे BR ब्रेथवेट जे आहेत आपले लेखक, ते प्लेड अ क्रुशियल रोल, अतिशय महत्वाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे इन ब्रिंगिंग अ सिग्निफिकन्स चेंज इन द स्टुडंट्स. विद्यार्थ्यांमध्ये जो महत्वपूर्ण बदल झालेला आहे तो बदल होण्यासाठी या शिक्षकांनी फार प्रयत्न केलेले आहेत, फार मोठी भूमिका आहे. एक्सप्लेन द स्टेटमेंट, हे स्टेटमेंट जे आहे, हे स्टेटमेंट कुठलं? वरचं आता जे आपण एक्सप्लेन करून घेतलेलं आहे, द स्टेटमेंट बाय सायटिंग सम रेफरन्सेस फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. मग आपल्या या नॉव्हेलमधून आपल्याला कुठे असं रेफरन्स वाटतो, कुठे असं वाटतं की खरोखर या शिक्षकांनी फार प्रयत्न करून घेतलेले आहेत, तर ते या ठिकाणी सांगायचं. म्हणजे रिकी ब्रेथवेट जे आहेत हे कॅरेक्टर आता आपल्याला इथे एक्सप्लेन करायचं आहे. ते काय बोलतायत ते आपल्याला इथे सांगायचं. द नॅरेटर ब्रॉट अ सिग्निफिकंट चेंज इन द स्टुडंट्स. या नॅरेटरनं फार महत्वाची भूमिका किंवा फार मोठा काम केलेलं आहे विद्यार्थ्यांच्या वागणुकीमध्ये बदल करण्यासाठी. बघा, द नॅरेटर इनिशियली फेस डिफिकल्टी इन डिलिंग विथ द स्टुडंट्स. सुरुवातीला त्यांना विद्यार्थ्यांसोबत बोलत असताना किंवा वागत असताना फार मोठ्या समस्या ज्या आहेत त्या समस्यांना तोंड द्यावं लागलं होतं. दे वेअर डिसरिस्पेक्टफुल. ते कसे होते? डिसरिस्पेक्टफुल होते. ते शिक्षकाचा आदर करत नव्हते. इल मॅनर्ड, चुकीची वागणूक ते शिक्षकाला देत होते. मिशिवियस म्हटलेलं आहे, फार त्रास देणारे होते. दे हरॅस्ड हिम फ्रॉम द व्हेरी फर्स्ट. फार सुरुवातीच्याच अगदी पहिल्या दिवसापासूनच त्यांनी या शिक्षकाला त्रास द्यायला सुरुवात केली. बट सून दे न्यू द वर्थ ऑफ द टीचर. नंतर त्यांना आपल्या शिक्षकाची किंमत समजलेली आहे, ते नक्की काय करत आहेत, कोणासाठी प्रयत्न करतात. आफ्टर अ फ्यू वीक्स द स्टुडंट्स शोड देअर चेंज ॲटिट्यूड. काही आठवड्यांमध्येच त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये बदल झालेला पाहायला मिळालेला आहे. देअर चेंज बिहेवियर हॅड सीन ऑन द डे ऑफ द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल. आणि हा जो बदललेला त्यांचा ॲटिट्यूड आहे, वागणूक जी आहे, ही वागणूक त्यांना हा जो प्रोग्राम झालेला आहे या प्रोग्राम मध्ये पाहायला मिळालेला आहे. कुठला? हाफ इयर्स रिपोर्ट जो आहे तो जो स्टुडंट्स काउन्सिलचा प्रोग्राम आहे त्यामध्ये त्यांना पाहायला मिळालेला आहे. दे प्रेझेंटेड देअर टास्क इन अ प्रोफेशनल मॅनर. या विद्यार्थ्यांनी मिस्टर डेनहॅम, मिस फिलिप जे आहेत, हे जे स्टुडंट्स आहेत ते अतिशय छान पद्धतीने तिथे स्टेजवर बसले होते. सगळा कार्यक्रम ते व्यवस्थित पद्धतीनं करत होते आणि इतर जे विद्यार्थी आहेत ते सर्व विद्यार्थी त्यांना दिलेल्या कामाप्रमाणे आपापलं काम पूर्ण करत होते. दे प्रेझेंटेड द रिपोर्ट कॉन्फिडेंटली. त्याने आपला जो अहवाल जो आहे हा विश्वासपूर्वक त्या ठिकाणी प्रेझेंट केलेला आहे, सादर केलेला अँड क्लिअरली आणि स्पष्टपणे त्यांनी रिपोर्ट सादर केलेला आहे. दे वेअर काम अँड इफिशियंट इन देअर वर्क. अतिशय शांत आणि प्रामाणिक त्यांच्या त्या कामामध्ये होते. दे वेअर कर्टियस टुवर्ड्स ईच अदर. एकमेकांविषयी आदर भावना त्यांच्या मनामध्ये होती. अँड द टीचर्स, शिक्षकांविषयी देखील त्यांच्या मनामध्ये आदरयुक्त भावना होती. दे ऍक्सेप्टेड द वर्डिक्ट ऑफ द टीचर्स. शिक्षकांनी दिलेला जो निकाल आहे तो त्यांनी स्वीकारला होता. This shows that the narrator played a crucial role in bringing a significant change in the students. आणि ह्या वाक्यांवरून किंवा हा जो रेफरन्स आता सांगितला यावरून आपल्या लक्षात येईल की नॅरेटरचा किंवा हा लेखकाचा जो फार महत्वाची भूमिका या विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीमध्ये बदल करण्यासाठी आहे. अगदी यातलं थोडंफार जरी आपल्याला लिहिता आलं तरी खूप होण्यासारखं आहे. ऐकून आता आपल्याला ज्या ऍक्टिव्हिटीज घेणार आहोत त्या ऐकून सारख्या काय होणार, त्या पाठ होणार आहेत. नक्की कोण कुठला स्टुडंट आहे, कसा आहे, काय आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रॅक्ट दिला जाणार नाही. त्यामुळे ते आपण ऐकून ते समजूनच आपल्याला लिहायचं आहे. लिखाण करताना देखील काय करा, ते वाचन करून लिहा, म्हणजे तुम्हाला ऍटलिस्ट त्यातलं थोडंफार लक्षात राहू शकतं आणि ते आपल्याला लिखाण करता येऊ शकतं. A2 आहे प्लॉट, कथानक. अरेंज द इन्सिडेंट्स in correct sequence as per their occurrences in the extract. आता सांगते. A2 plot, कथानक. Arrange the incidents in correct
सिक्वेन्स ॲज पर देअर ऑकरन्स इन द एक्स्ट्रॅक्ट. घटना कशा घडलेल्या आहेत त्याचा सिक्वेन्स लावायचा, क्रम लावायचा आहे. आता 4 घटना दिलेल्या आहेत, ABCD 4 घटना आहेत आणि आपल्याला त्यांचा क्रम लावायचा. तर मी सांगत असताना तुम्ही तो क्रम लावून मोकळे व्हाल, इतकं सोपं ते आहे बघा. स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह प्रेझेंटेड देअर टास्क. विद्यार्थ्यांनी त्यांचा अहवाल जो आहे, काम जो आहे तो सादर केलेला आहे. डेनहॅम असर्टेड द PT पिरियड्स वेअर अ वेस्ट ऑफ टाइम. डेनहॅमनं सांगितलं की पीटीचा जो काम PT पिरियड जे आहेत हे कसे आहेत, वेस्ट ऑफ टाइम आहे, वेळ जो आहे वाया घालवण्यासाठी आहे. सी आहे डेनहॅम कॉल्ड आउट द नेम्स ऑफ द रिप्रेझेंटेटिव्ह. डेनहॅमनं वर्गातील जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, विद्यार्थी जे आहेत त्यांची नावे पुकारली. आणि डी आहे स्टुडंट्स काउन्सिल वॉज हेल्ड एव्हरी इयर ऑन नोव्हेंबर 15. दरवर्षी 15 नोव्हेंबरला स्टुडंट्स काउन्सिल जो आहे तो या ठिकाणी मीटिंग तो प्रोग्राम आयोजित केला जातो. आता याचा क्रम जर आपण लावायला घेतला तर तुमच्या मनात मध्ये जो क्रम असेल तो आता आपण बघूयात, हाच आहे का नंतर तुमच्या लक्षात येईल. डी स्टुडंट्स काउन्सिल वॉज हेल्ड एव्हरी इयर ऑन नोव्हेंबर 15. सी डेनहॅम कॉल्ड आउट द नेम्स ऑफ द रिप्रेझेंटेटिव्ह. 15 नोव्हेंबरला कार्यक्रम होतो, डेनहॅमनं विद्यार्थ्यांना बोलावलं. ए मध्ये आहे म्हणजे तिसरा क्रम आहे स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह प्रेझेंटेड देअर टास्क. रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत विद्यार्थी जे आहेत त्यांनी आपलं काम केलं. आणि बी आहे म्हणजे 4th नंबरचं डेनहॅम असर्टेड दॅट PT पिरियड वेअर अ वेस्ट ऑफ टाइम.